हे गाइस, मी आयुष माने स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहे सज्जनगडला, कारण की विषय असा आहे की काल रात्री मामा पण आलता आणि दाजीला पण आज कामावरून रविवार असल्यामुळे सुट्टी होती. तर आमचा अचानक काल रात्री असा प्लॅन झाला की उद्या सकाळी सज्जनगडला जायचं. उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी आत्ता मी सज्जनगडला चाललोय. तर त्याला भेटूया सज्जनगडवर गेल्यावर. तर आता आम्ही फायनली सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही सज्जनगडच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. वर जाताना आपल्याला टोटल 11 मारुती लागते ते. वाटेत आपल्याला एक बाबा भेटलेले, त्यांनी हे आपल्याला कासाठी यायला लावलेलं आहे. कसं तिथं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. वर गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज द्वार लागते. तिथे आपल्याला दुसरे प्रवेशद्वार लागलेले आहे, श्री समर्थ महाद्वार. पुढे गेल्यावर आपल्याला असा किल्ल्याचा नकाशा बघायला मिळतो. पहिल्यांदा आपण वर आल्यावर हे तळ बघितलं. आता आम्ही अंगाई देवीच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे, ते तुम्हाला दाखवतो. इथे गडावर आल्यावर आपल्याला असा काहीतरी गुफेगत विषय दिसला, त्यामुळे म्हणलं बघायला जावं. तर ह्याच्या आत पण आता आलोय, तर जाऊनच येऊ. ह्याच्या आत अशी बजरंग बलींची मूर्ती आहे. वर आल्यावर आपल्याला काही अशा प्रकारे व्ह्यू बघायला मिळतो. तर आता आम्ही चाललोय दाब्याच्या मारुतीला. दाब्याच्या मारुतीला जाताना आपल्याला पुढे एक असं धरण पण लागतं, त्याला की पर्यायचं धरण सुद्धा म्हणतात. धरण बघताना की थोडं दुकान सारखं झालंय, त्यामुळे धरण नीट दिसत नाहीये. तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. फायनली गाइस, आपण दाब्याच्या मारुतीपाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही पेढ्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन आलेलो आहे. तिथं कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. तर आता मी हे अन्नच खायला घेतलेलं आहे. तर आता आम्ही गडावरून खाली उतरायचं ठरवलंय.
खूपच उशीर झालं त्यामुळे आम्ही ह्या जुन्या वाटेने चाललो आहे. तर फायनली गाईज आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडल्यास आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर आता आपण मित्रांनो सज्जनगडवरनं घरी आलोय. आज मम्मीनं खायला मिसळ पाव केलाय.